तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? मी पण बरं आहे. खूप छान गेले हे गणपतीचे 10 दिवस आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे. म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस, म्हणजे आज आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर गेल्या 10 दिवसामध्ये ना मला मॅक्झिमम गणपती कव्हर करायचे होते, पण ते काही शक्य झालेलं नाही. कारण का बहुतेक वेळ आपला कोकणामध्ये गेला, तर मुंबईचे गणपती आपण कव्हर करू शकलो नाही. भरपूर साऱ्या मंडळांनी मला DM सुद्धा केला होता की आम्हाला येऊन तुम्ही भेट द्या, आमच्या मंडळाला येऊन तुम्ही भेट द्या. तर तसं काही करता आलं नाही आपल्याला. पण येस मित्रांनो, आजचा दिवस आहे, आज विसर्जनाचा दिवस आहे, जिथे मुंबईतले सगळे प्रमुख गणपती आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आजचा दौरा खूप मोठा दौरा होणार आहे आणि याचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, ज्याच्यामध्ये मला आज मुंबईतले सगळे प्रमुख गणेश मंडळाचे गणपती कव्हर करायचे आहेत. मॅक्झिमम पॉसिबल गणपती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ज्या भाविकांना प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेता नाही आलं, त्या गणपतींचं दर्शन आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून आणणार आहे. कमीत कमी आहे ना 50 पेक्षा जास्तच आपण गणपती पाहणार आहोत. कमीत कमी 50 हा एक आकडा बोलतोय. तर मित्रांनो, यात चला माझ्याबरोबर गणेश दर्शनाला.
तर मित्रांनो, आत्ता आपण ना बोरिवलीमध्ये असलेल्या सर्व प्रमुख गणेश मंडळांना भेट दिलेली आहे. म्हणजे ही तीच मंडळ आहेत ज्या मंडळांना मी दरवर्षी भेट देतो. तर आता आपण चाललो विलेपार्ल्याला. विलेपार्ल्याला आहे मुंबईचा पेशवा, विलेपार्ल्याचा सम्राट आणि विलेपार्ल्याचा राजा. हे 3 ते 4 असे प्रमुख गणपती आहेत विलेपार्ल्यामध्ये. आपले सगळे इतक्यात सगळे संध्याकाळी संध्याकाळी माझं नाव घेऊन तर मित्रांनो, आता आपण बोरिवली आणि विलेपार्लेमधले काही प्रमुख गणपती आपण कव्हर केले. अगदी सगळेच नाही जमले आपल्याला कव्हर करण्यासाठी. त्याचं कारण काय की थोडं वेळेचं बंधन आहे. आता आपल्याला फटाफट जायचं आहे. उमरखाडी, डोंगरी, परत सुतार गल्लीचे गणपती आपल्याला बघायला मिळतील. कामाटीपूर आहे, खेतवाडी आहे, गिरगावचे गणपती आपल्याला पाहायला मिळतील. त्याशिवाय लालबाग आणि परेळचे गणपती सुद्धा येणार आहेत. तर मित्रांनो, चला लवकर माझ्याबरोबर. मित्रांनो, उमरखाडीच्या राजाचं देखणं रूप डोळ्यामध्ये भरण्याची इतकी आतुरता असते ना. अगदी लहानपणापासून दरवर्षी अगदी न चुकता ह्या गणपतीचं मी दर्शन घेतो आहे. आलाय समोर बाप्पा, या चला आपण दर्शनाला जाऊया. अरे बघा, आपण इथे ना डोंगरीच्या राजाला आलेलो आहोत. आणि हा बघा राजाचा मंडप आहे. आणि इथे बाजूला जण उमरखाडीचा राजा आहे, जिकडून आत्ता आपण आलो. आणि या चला इथे मंडपात बघूया विसर्जनाची तयारी कितपत झाली आहे ती.
स्टेट बँक ऑफ इंडियाने पाण्याची सोय केलेली आहे. त्यांचा निरोप द्यायचा आहे. लोअर परेलचा राजा आलेला आहे. लोअर परेलच्या राजाचा मंडळाच्या गाड्यांना ट्रॉलीला जागा द्या. वयस्कर लोकांचा हात सोडू नका. निर्देशनाचा पालन करा. सर्व भाविकांना थोडे धन्यवाद साहेब.
मित्रांनो, आणि या मुंबईच्या राजाबरोबरच असणारे एक गणेश भक्त होते, ते आपले सबस्क्रायबर म्हणून आपल्याला भेटले. त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या गावच्या घराचा व्हिडिओ खूप छान आहे. ट्रेडिशनल स्टाईल अगदी वर्षानुवर्ष आपण पाहत आलेलो आहोत. रंगारी वदक चाळची ट्रेडिशनल स्टाईल आहे. बैलगाडीने गणपती नेतात. हे सुंदर अशी गणेश मूर्ती आहे इथे. आणि बघा, हा त्यांचा मोठा गणपती आहे आणि ही पूजेची मूर्ती आहे. हे स्वामी समर्थ आहे. आपण आहे ना आता आहे ना चर्नी रोड पासून म्हणजे चौपाटी पासून ते आता इथे बघा, मी मुंबई सेंटरला आलेलो आहे. माझ्या मागे बघा ही नवजीवन बिल्डिंग आहे आणि आपण ऑलमोस्ट आहे ना ऑलमोस्ट सगळे प्रमुख गणपती कव्हर केलेले आहेत. खेतवाडीचे म्हणा, गिरगावचे म्हणा, लालबागचे तर झालेच आपले. तर ऑलमोस्ट सगळे गणपती कव्हर झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की 50 तरी गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे. आपला आकडा 50च्या वरती गेला पण असेल, पण मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, अजून आपलं गणेश दर्शन चालू आहे. आता मी चाललोय मुंबई सेंट्रलच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी. मिरवणूक बघायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला जायचं लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तर मित्रांनो, येस, द व्हिडिओ इज स्टील ऑन. कोणी काढली? कोणी काढली ती? तू काढली? अरे वा, गुड गर्ल. 3 जणांनी. अच्छा, मग तू काय काय केलं याच्यामध्ये? सगळं केलं. गुड गर्ल. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मुंबई सेंट्रलच्या राजाच्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी आपण आलेलो आहोत. आणि या आगमनाच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं असतं की इथे ना ठिकठिकाणी तुम्हाला दिसतील. तुम्हाला ही एक चाळ आहे, चाळ नंबर 1 आणि 2, आणि इथे पुढे सुद्धा भरपूर सगळ्या चाळी आहेत. आणि त्या प्रत्येक चाळीच्या खालती म्हणजे सुरुवातीलाच एंट्रन्सलाच अशा भव्य अशा रांगोळ्या काढल्या जातात. तर इथे बघा, किती वेळ झाला आपण रांगोळी काढतोय? 2-3 तास. 2-2.5 तास झाले. आणि तुम्ही तिघेच आहेत? क्या बात आहे. 2-2.5 तास लागले बघा मित्रांनो. ही जी मेहनत आहे इकडच्या रहिवाशांची. तर दादा, तुमचं पण इथे योगदान आहे. तर तुम्ही म्हणजे काय अनुभव काय तुमचा? अनुभव काय आपला जसं आहे तसंच, म्हणजे तुमच्या बाप्पाची सेवा करताय. 3 नंबर चाळ आहे आणि ही 4 नंबर चाळ आहे. आणि इथे सुद्धा एक भव्य विशाल अशी रांगोळी आहे. तर कोणी काढली असेल रांगोळी? ही रांगोळी आमच्या चाळीतल्या महिलांनी, जगमग कला क्रीडा मंडळाच्या ज्या महिला आहेत, त्या महिला वर्गांनी ह्या रांगोळीचं सादरीकरण केलेलं आहे. आपल्या मुंबई सेंट्रलच्या राजाच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी हे छोटंसं सादरीकरण जगमग कला क्रीडा मंडळातर्फे केलेलं आहे. बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि इथे सुद्धा आपल्याला रांगोळी दिसते. चाळ नंबर 5 आणि चाळ नंबर 6 आहे. हे सगळ्या दोन्ही चाळीतल्या बायका इथे एकत्र आल्या. चाळ नंबर किती आपली? चाळ नंबर 5 नंबर आणि 6 नंबर. इकडे सगळ्या महिला एकत्र येतात. बघा, इथे सुद्धा बघू शकतो आपण भव्य विशाल अशी रांगोळी आहे. ती मिरवणूक बाप्पांची इथून येते बघा, समोरून आहे बघा. खूप गर्दी आहे मित्रांनो, जबरदस्त गर्दी आहे. बाप्पा चालले, बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक निघाली आहे. कसं वाटतं? म्हणजे आपण जड अंधकाराने बाप्पाला निरोप देणार आहोत. आनंद पण होता आणि खूप वाईट पण वाटतंय. तर मित्रांनो, आता मी आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती आलेलो आहे. चाळ नंबर 1च्या टेरेसवरती आलेलो आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आम्ही ही स्वागताची अनोखी पद्धत जी आहे, जी आम्ही
प्रत्येक वर्षापासून गेले कित्येक वर्ष ही पद्धत आम्ही फॉलो करतोय. पुष्पवृष्टीला सुरुवात झालेली आहे. आता आपण नागपाड्याला आलेलो आहोत आणि हे बघा आय लव्ह नागपाडा इथे लिहिलेलं आहे. हा आहे डंकन रोड आणि हा आहे क्लेअर रोड आणि लालबागचा राजा इथून येणार आहे आणि इथे सरळ या डंकन रोडच्या डायरेक्शनने जाणार आहे आणि डंकन रोडवरनं तो जाणार आहे. पुढे गोल देऊळ, सुतार गल्ली, सीपी टँक, प्रार्थना समाज असं करत करत चौपाटीला जातो. आता आपण क्लेअर रोडला आहोत आणि क्लेअर रोडला इथे बघा अजूनपर्यंत वाहतूक अडवलेली नाहीये, वाहतूक सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे ना की अजूनपर्यंत लालबागचा राजा खूप लांब आहे इथून, म्हणजे भायखळ्यापेक्षा मागे असणार आहे. कारण का मला ना 1 तासाभर आधी न्यूज आलेली की तो जस्ट ते चिंचपोकळीचा फ्लायओव्हर उतरून खाली आलेला आहे. आणि इतर वर्षी काय असतं की याच वेळेला आहे ना लालबागचा राजा म्हणजे ना त्याची चावल लागते या रोडला. म्हणजे इथे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती बसलेले असतात, वाहतूक अडवलेली असते. पण यावर्षी लालबागचा राजा अजूनपर्यंत चिंचपोकळीपर्यंत राहते. चिंचपोकळी रेल्वे स्टेशनला आला असेल. हा बघा भायखळा फ्लायओव्हर आहे आणि भायखळा फायर स्टेशन आहे. बाप्पा जेव्हा जवळ येतो ना म्हणजे भायखळा स्टेशनच्या आसपास येतो ना म्हणजे इथे इथपासून आहे ना भायखळा रेल्वे स्टेशन 750 मीटर आहे. जवळजवळ 1 किलोमीटर पकडा, जवळजवळ 1-1.5 किलोमीटर लांब असून जेव्हा गणपती तेव्हा इथे ना इथे सगळे भाविकांची गर्दी असते, ही वाहतूक अडवलेली असते. म्हणजे अजूनपर्यंत वाहतूक चालू आहे. याचा अर्थ असं समजायचं की गणपती खूप लांब आहे अजून. आणि इथे मला काही प्रमाणात भाविक दिसत आहेत. इथे भाविकांची गर्दी होत चाललेली आहे. म्हणजे आधीपासूनच आपापल्या जागा पकडून आहेत भाविक. हे बघा इथे सुद्धा आहेत आणि आपल्याला ह्या डायरेक्शनला जायचं आहे. म्हणजे इथे या डायरेक्शनला भायखळा रेल्वे स्टेशन आहे. हे सगळे कार्यकर्ते आहेत मित्रांनो. सकाळपासून गणपती बरोबर आहेत, थोडीशी विश्रांती घेत आहेत. किती वाजल्यापासून चालू आली मिरवणूक? सकाळी 7 वाजता. आणि तुम्ही सकाळपासून आहात, अल्पशी विश्रांती घेत आहेत. किती वाजेपर्यंत चालेल विसर्जन? सकाळी 9 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे. चलो ऑल द बेस्ट. घंटी है ना, मैं 25 साल से बना रहा हूँ और सिर्फ लाल बाग के राजा के लिए बना रहा हूँ. उनको पहनाने के लिए बनता है.
तो ये यहाँ पे जो पैसे जो लगते हैं यहाँ पे ये रास्ते पे से जो लोग चलते आते जाते हैं हाँ सब उनका ही है, वो चढ़ाते और बाबा लेके जाते लालबाग कोणाला के. किती पैसे द्यायचे असतील हा. म्हणजे अगदी 10 रुपये 20 रुपये 100 हा, रुपये 500 त्याच्या- रुपये ज्यांच्या मनामध्ये असं ते इच्छेप्रमाणे आपण हा. देतो. आणि किती वर्ष झाली बोललात तुम्ही? मला 25 साल. हा. आणि तुम्हाला सहकार्य मिळतं तुमच्या इथे राहणाऱ्या हा लोकांकडून, सर्व सगळ्या रहिवाशांकडनं? सर्व चांगलं. मी बघतो मी गेल्या वर्षी सुद्धा आलेलो आणि तुमचा मुलगा टच मध्ये होता माझ्याबरोबर. त्यांनी मला अगदी आवर्जून सांगितलं की हा. या वर्षी तुम्ही या, आम्हाला भेट द्या. खूप चांगलं वाटलं. मी आणि माझा पोरगा आहे आणि दुसरा आहे. आम्ही अच्छा. तिघी जण आणि बनवतात. बाकी हे सगळे रहिवासी आहेत का? हा इकडे सगळे राहणारे? रहिवासी. आता किती वाजेपर्यंत येईल बाप्पा इथे? 11 वाजेले. 10-11 काही हा. सांगताय. कसं आहे उद्या सुट्टी आहे. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती उच्चा वर्षी लवकर या. मी बोलला तर आपण दरवर्षी गारणं घालतो बाप्पाला, पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी लवकरच येतात बाप्पा. हा. 27 ऑगस्टला आहेत. 27 ऑगस्ट 2025 वार आहे, बुधवार. हा. इथे बघा इथे खटाव मिलच्या इथे होते बघा, हे लोकेशन आहे. इथे बघा, इथे भायखळा ब्रिज आहे. ते भायखळा ब्रिज आहे. तर तुमची काही इच्छा असेल द्यायचं असेल, नवस वगैरे द्यायचं असेल तर त्या रोख रकमेच्या स्वरूपाच्या हा. पेटीमध्ये तुम्ही हे करू शकता, देऊ शकतात. बरोबर. म्हणजे इथे असे भरपूर सारे भाविक असतील ना जे इकडचे मंडळाचे सभासद नसून सुद्धा इथे येतात. नाही कोणी पण येऊन पैसे चढवतात, त्याचा काय आहे. ज्याची काय इच्छा आहे त्याने घ्या. चला, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू. बोल बजरंग बली की जय. अरे गणपती बाप्पा मोरया. ईशान कोणाची लालबाग राजाची. अभी हो गया, थोड़ा गैप ले ले, थोड़ा गैप ले. बघा मित्रांनो, काय उत्साह आहे इथे या कार्यकर्त्यांमध्ये. मित्रांनो, इथे ना मला समोर आहे ना भरपूर लांब पर्यंत लाईट दिसते. भरपूर लांब आहे लाईट. म्हणजे असा अंदाजा लावू शकतो की राजा आलेलाच आहे, जवळपासच आहे. एस ब्रिज, एक अंदाज बांधूया, एस ब्रिज पर्यंत असेल. चला ना बघूया ना आपण किती वेळात आपल्याला दर्शन होतंय ते. आणि मित्रांनो हे बघा, हे हिंदुस्थानी मस्जिद आहे. हे भायखळा रेल्वे स्टेशन आहे आणि इथे समोर एस ब्रिज आहे. थोडा एस ब्रिजपेक्षा मागे असू शकतो असा अंदाज आपण धरूया. आपण जातोच आहोत त्या डायरेक्शनला. मी एस ब्रिज बोललो ना, एस ब्रिज नाही मित्रांनो, त्याच्यापेक्षा मागे आहे. म्हणजे बकरी अड्ड्याला गणपती आलेला आहे. सिमेंट गोडाऊन पर्यंत आलेला आहे गणपती. फक्त एकच बोलीन, लालबागच्या राजाचा ईशान कोणाची लालबागच्या राजाची. अल्ला किती वाजल्यापासून आहेस मिरवणुकीमध्ये? 7 वाजल्यापासून आहे, पण 7 वाजेपर्यंत. हा आरतीला होतो, आरती नंतर आता आहे आणि आता पुढे पण राहणार आहे सकाळी गणपती विसर्जन पर्यंत. आणि पूर्ण गेल्यानंतर पप्पाची खूप आठवण येणार आहे. पुढच्या वर्षी लवकर यावे अशी 27 ऑगस्टला आहेत. येणार, 27 ऑगस्ट लवकर येणार. आणि हीच ईशान कोणाची. आणि गणपती खूप मागे आहे मित्रांनो, सिमेंट गोडाऊन पर्यंत आहे गणपती. टेरिफिक गर्दी आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला गर्दी आहे मित्रांनो, दोन्ही साईडला गर्दी दिसते आपल्याला. पुढे पण बघा आणि मागे पण गर्दी आहे मित्रांनो. आलो आपण जवळ, झालं दर्शन. मला गणपती एकदम लांबून दिसतोय. मला झूम करून दाखवू शकत नाही कारण का मेटल हायलाइट्स आहेत. त्याचं लाईट एकदम खूप प्रखर येतोय, इथून दिसणार नाही आपल्याला. जवळ जाऊनच दर्शन होणार आहे. हे बघा समोरच दिसतोय 2 गणपती आहेत. लालबागच्या राजाच्या बाजूला अजून एक गणपती आहे. तर मित्रांनो हे बघा ना, इथे अजून 2 सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत इथे आपले. तर राजा बरोबर आहात का तुम्ही? अगदी सकाळपासून 7 वाजल्यापासून ना? 6 वाजल्यापासून. रात्री झोप झाली का पूर्ण? झोप लागतच नाही विसर्जनाच्या दिवशी. आज संपूर्ण दिवस तुम्हाला, संपूर्ण रात्र तुम्हाला जागा राहायचंय सकाळपर्यंत. अगदी विसर्जन झाल्यानंतर पण लगेच तुम्हाला झोपता येणार नाही. मग तुम्ही जाता कसे विसर्जनानंतर घरी? नंतरला जातो आम्ही ट्रेननी जाता तुम्ही? ओके, चला ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप खूप एनर्जी मिळो उद्या दुपारपर्यंत. थँक्यू. मित्रांनो आपल्या चॅनलवरती आहे ना लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन. हे बघा. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2 गणपती आहेत. दुसरा गणपती कुठला आहे तो आपल्याला गणपती जवळ आल्यावरती कळेलच. अँटोबिलचा महाराजा आहे. लालबागचा राजा आणि अँटोबिलचा महाराजा हे दोन्ही गणपती एकाच वेळेला दिसत आहेत आपल्याला बघा.
तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.